न लिंबू, न पितांबरी, न सोडा, न ब्रश, न घासणी असं काहीही न वापरता आज अगदी घरातील फक्त 2 वस्तूंचा वापर करून अगदी सोन्यासारखी चमक येणारी या पितळांच्या दिव्यांना कसं साफ करायचं तर ते बघणार आहोत. त्याचबरोबर तांब्यांची ताट किंवा जो तांब्या असतो त्यालासुद्धा कशाप्रकारे साफ करायचं ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर देव साफ करण्यासाठी इथे मी देवाचं जे तांब्याचं ताट असतं तर ते तांब्याचं ताट इथे घेतलेलं आहे आणि ह्या ताटामध्ये सर्व देव इथे घेतलेले आहे. तर माझ्याकडे देवांमध्ये गाय आहे, गणपती आहे, छोटे बाळकृष्ण आहे, विठ्ठल रुक्मा आहे. तर इथे सर्वच देव मी ह्या ताटामध्ये घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथं आपण हा दिवासुद्धा यामध्येच घेणार आहोत. त्याचबरोबर देवाला जी आपण घंटी वाजवून दाखवतो ती सुद्धा घंटी आपण यामध्येच घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं देवाला आपण पाणी घालतो तो देवाचा तांब्या म्हणजेच तांब्याचा तांब्या सुद्धा आपण ह्याच पदार्थांनी छान असं साफ करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हे सर्व देव एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं म्हणजे मी ते 1 कप ताक घालून घेणार आहे. तर हे ताक घरगुती असं तयार केलेलं हे ताक आहे. तर हे ताक आपल्याला या देवांवरती पूर्णपणे घालायचं आहे. त्यानंतर हे ताक थोडंसं कमी असल्यामुळे आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून देव पूर्णपणे ह्या ताकामध्ये बुडतील असं हे ताकाचं प्रमाण इथे घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला हे देव ब्रशने किंवा घासणीने अजिबात घासायचे नसून आता ह्या ताकामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजेच मीठ. तर मीठ घालत असताना इथे मी 1 ते 1.5 चमचे यामध्ये मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यामुळे आपल्याला देवांना चोळत असताना छान असं चोळलं जातं आणि मीठ आणि ताकामुळे देव अगदी सहजपणे निघले जातात. तर आता एकदा मी हे सर्व मीठ आणि हे ताक हे छान असं एकत्रित करून घेत आहे व ते देवांना पूर्णपणे लावून घेत आहे. हे ताकाचं मिश्रण देवांना पूर्णपणे लावून झालं की मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे ताक थोडंसं कमी असल्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी घालून घेत आहे. त्यानंतर आता हे देव आपल्याला ह्या पाण्यामध्ये असेच 10 मिनिटे ठेवायचे आहेत. तर बऱ्याचदा देव आपण साफ करण्यासाठी ब्रशचा किंवा घासणीचा वापर करतो. त्यामुळे काय होतं आपण देवालासुद्धा त्या ब्रशने किंवा घासणीने घासतोच. त्याचबरोबर हातालासुद्धा आपल्या टोचलं जातं किंवा लागलं जातं. त्याचबरोबर आपण इथे पितांबरीचा वापर करतो त्यावेळेला हात खराब होतात. तर अशा वेळी इथे ताक किंवा मिठाचा वापर केल्यामुळे अजिबात हात खराबसुद्धा होत नाही आणि देवसुद्धा अगदी 10च मिनिटात इथे छान स्वच्छ असे निघतात. तर 10 मिनिट झालेले आहेत आणि 10 मिनिटानंतर जर तुम्ही बघितलं तर देवांना एक प्रकारची इथे चकाकी आलेली तुम्हाला इथे दिसते. त्यानंतर अशा प्रकारे हाताने आपण पुन्हा एकदा हे देव छान असे चोळून घेणार आहोत, जेणेकरून देवांवरती काही राहिलं असेल तर ते सुद्धा इथून निघून जाईल आणि हे देव छान व्यवस्थित असे साफ होतील. तर हे सर्व देव आता आपण छान व्यवस्थित असे चोळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे देव एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघितलं की 10 मिनिटामध्ये आपण देव छान ताकाने स्वच्छ करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण देवाचा जो तांब्या आणि देवाची जी प्लेट असते ना, तर तीसुद्धा अशाच प्रकारे हे ताकाच्या आणि मिठाच्या पाण्याने छान स्वच्छ असे करून घेणार आहेत. तर म्हणजे तांब्याला आणि प्लेटलासुद्धा आपल्याला 10 मिनिट अशाच प्रकारे ताक लावून घ्यायचं आहे किंवा तांबा आणि प्लेट अशा प्रकारे ताकामध्ये बुडल्या जातील अशा प्रकारे त्यांना ठेवायचं आहे. फक्त 10 मिनिटं ठेवा. त्यानंतर जर तुम्ही अशाच प्रकारे जर बघितलं तर हे ताट आणि तांब्यासुद्धा अगदी चमकायला लागतील एवढे छान स्वच्छ असे होतात. तर इथे मी तांब्या आणि प्लेट करण्यासाठी अजून थोडंसं मीठ घेतलेलं आहे, कारण हे ताक थोडं ताजं असल्यामुळे अजिबात आंबट नाही आहे. जर ताक आंबट असेल तर तुम्हाला अजून एकदा मीठ घेण्याची अजिबात गरज पडत नाही. पण इथे मी थोडंसं अजून मीठ घेत आहे आणि ह्या मिठाने आणि ताकाने हे तांब्या आणि प्लेट छान असं स्वच्छ करून घेत आहे. तांब्या आणि प्लेट आता आपण 10 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत. तोपर्यंत आता आपण ह्या देवांना छान स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. तर दिवं धुण्यासाठी इथे मी एकदम थंड असंच पाणी घेतलेलं आहे. खूप जास्त गरम असं पाणी अजिबात घेतलेलं नाही. तर हे थंड पाणी आपल्याला देवांवरती घालून घ्यायचं आहे आणि हे देव छान असे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यावरती असलेलं जे ताक आणि मिठाचं जे पाण्याचं प्रमाण आहे तर हे पूर्णपणे निघून जाईल आणि हे देव छान असे स्वच्छ होतील. ताकाला एक प्रकारचा चोपडेपणा असतो, तर त्यासाठी आपण आता हे देव ह्या पाण्यामधून छान स्वच्छ असे धुवून घेत आहोत व त्यानंतर आता पुन्हा एकदा पाणी आपण या देवांवरती घालून घेणार आहोत.
व देवांवरील ताकाचा जो चोपडेपणा राहिलेला आहे तो पूर्णपणे जाण्यासाठी इथे मी थोडंसं विम जेल आहे ते थोडंसं यामध्ये घालून घेत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला देवांवरती हे विम जेल घालायचं नाही, म्हणजेच हे डिटर्जंट घालायचं नाही, तर अशा वेळी तुम्ही आता हे तिसऱ्यांदा जे देव धुत आहात तर याच्याऐवजी तुम्ही छान असं गरम पाण्याने हे देव धुवून घ्यायचे, म्हणजे यावरती असलेला जो चोपडेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर हे पाण्यामध्ये मी हे देव छान स्वच्छ असे धुवून घेत आहे आणि परत एकदा दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये हे सर्व देव इथे काढून घेत आहे. आता तुम्हाला हे देव किंवा दिवा दिसतच असेल की अगदी चमकायला लागलेले आहेत, एवढे स्वच्छ असे झालेले आहेत. तर यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ह्या स्वच्छ पाण्याने हे देव छान असे धुवून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही हे देव बघू शकता, अगदी सोन्यासारखे हे पितळाचे देव चमकत आहे. किती सुंदर याला लकाकी आलेली आहे. तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने पितांबरीचा किंवा ब्रशचा, घासणीचा वापर न करता सुद्धा आपण घरच्या घरीच हे देव छान स्वच्छ असे करू शकतो. तर फक्त ताकाचा आणि मिठाचा वापर करून तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे हे देव साफ करू शकता. तर स्वच्छ असे आपल्याला हे धुवून घेतलेले देव आपल्याला स्वच्छ कपड्याने छान पुसून घ्यायचे आहेत. तर इथे आपण हे पितळाचे देव पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेलेच आहेत. आता आपण इथे तांब्याचे जे प्लेट आणि तांब्याचा जो तांब्या आहे तर तो स्वच्छ करून घेणार आहोत. तर इथे याला फक्त 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता या तांब्यावरती एक प्रकारची चकाकी आलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे तांब्याला आणि ह्या प्लेटेला छान 10 मिनिट ताक लावून ठेवल्यानंतर हा तांब्या आणि प्लेटसुद्धा अगदी स्वच्छ असा करून मी घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा केमिकलचा वापर न करता, घासणीचा वापर न करता, लिंबूचा वापर न करता सुद्धा आपले हे देव किंवा हे तांब्याचे जे भांडे आहेत ते एकदम चमकायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी देव घरच्याच वस्तूंनी साफ करू शकता आणि तुम्ही बघू शकता की किती छान हे देव आपले चमकत आहे ते. तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.